आपण करतोय एक साऊथ इंडियन पद्धतीची थाळी करतोय आणि त्याच्यामध्ये जे आपल्या रेसिपीज आहेत त्याच्यापैकी एक आहे पोडी इडली। त्याच्यासाठी आपण पोडी तयार करून घेतली आहे, म्हणजे डाळी भाजून घेतलेल्या आहेत आणि त्याचं एक मिक्सचर तयार करून घेतलेलं आहे। त्यात लाल मिरची पण आहे, हिंग पण आहे आणि आता एका बाजूला मी इथे चना डाळ जी भिजवली होती त्याच्यामध्ये लाल मिरची आणि जिरे टाकलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकून त्याला थोडंसं भरड वाटून घेतलं होतं मिक्सरमधनं आणि त्याला आता स्टीम करून घेतो एक 15 मिनटं या मिक्सरला। ठीक आहे, म्हणजे ती जी भाजी करायची ना आपल्याला त्याच्यासाठी हे लागणार आहे। त्याचबरोबर इथे मी इडल्या घेतलेल्या आहेत, त्याला आपण कट करून घेणार आहे। काम करू आपण साइड बाय साइड। इथे जे आपल्याला डेझर्ट करायचं आहे उपकरई म्हणून त्याच्यासाठी मी त्याच्यात तूप घेतोय आणि तुपामध्ये आपण ही जी वाटून घेतलेली डाळ आहे ती आपण त्याला परतून घेणार आहोत तुपामध्ये। एक अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि ही जी डाळ घेतली होती ती साधारणपणे एक वाटी आपण त्याच्यामध्ये दोन्ही डाळी घेतलेल्या आहेत। चना डाळ पण आहे, याच्यामध्ये मुगाची डाळ पण आहे, दोन्ही भिजवून घेतल्या होत्या 2-2 तास आणि एकत्र करून त्याला वाटून घेतलेलं आहे। हे डाळीचं जे मिश्रण आहे साधारणपणे 1.5 वाटी मी इथे घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी इथे जी पोडी इडली आपल्याला करायची आहे त्याच्यासाठी मी याच्यात बटर घेतोय। आता याच्यामध्ये घी घेतलं तरी चालेल, पण बटरमध्ये त्याची टेस्ट जास्ती छान लागते। त्यात मोहरीचे दाणे टाकलेले आहेत आणि आता मी याच्यात टाकणार आहे करी लिव्स, ही पोडी पावडर साधारणपणे 2 ते 3 चमचे। वा, खूप मस्त आता फ्लेवर यायला लागला आहे, खूप छान अरोमा खूप छान येतोय त्याचा। आणि मी आता याच्यात टाकणार आहे या इडल्या। थोडं मीठ, मस्त सगळीकडनं ती पावडर कोट झालेली आहे छान। आणि याच्यात टाकणार आहे मी कोथिंबीर। याला होऊ द्यायचं थोडंसं। आता मी गॅस स्लो केलेला आहे, स्लो गॅसवर त्याला थोड्याशा खरपूस होईपर्यंत इडल्या परतून घ्यायच्यात। एकदम सोपी रेसिपी आहे पण एकदम टेस्टी आहे रेसिपी आणि मुलांना तर हमखास आवडेलच। ही डाळ आपण एका बाजूला तुपामध्ये त्याला आपण परतून घेतोय। त्याचबरोबर इथे आपली ही जी डाळ आहे चना डाळ आता ती शिजली असेल। आता मी गॅस बंद करतोय। वाह, पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाहरी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही मी सांगतो तुला। मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला, केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी।
मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?